ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग इतका छान दाखवलाय ना प्रेक्षकांनो. म्हणजे आता प्रिया सुभेदारांच्या घरी गेली आहे. सुभेदारांनी तिला तिची लायकी दाखवून सुद्धा प्रियाने काही तिची चाल सोडलेली नाही आहे. कळता क्षणी रविराजांचा इतका संताप झालाय, ते जातात प्रियाला जा विचारायला आणि करतात सायलीचंच कौतुक. पण आता इथेच आलाय सगळ्यात मोठा ट्विस्ट. प्रिया अजूनही त्याच भ्रमात राहते की अर्जुन तिच्या आईबापापर्यंत पोहोचूच शकणार नाही. पण महिपत आणि नागराजने अर्जुनला प्रियाच्या आईबाबांपर्यंत पोहोचवले. पण इथेच इतका मोठा गोंधळ झालाय ना की अर्जुन सदाशिव लोखंडे सायलीचा बाबा आहे असं समजून सायलीला सरप्राईज देण्यासाठी त्यांना घरी घेऊन आलाय आणि लागले मात्र प्रियाचीच वाट. बघूयात मग आजचा हा छान भाग. रविराज आपल्या खऱ्या लेकीचं कसं कौतुक करतायत आणि प्रियाला कसं झापतायत ते. अर्जुन प्रियाच्या आईबापांपर्यंत सायलीच्या आईबाबा म्हणून पोहोचतोय तरी कसा. भाग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, ठरलं तर मग मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी पण खरे एपिसोड्स नक्की सबस्क्राईब करा. किल्लेदारांच्या घरी प्रतिमा खूप वेळ झालं अश्विन आणि प्रियाची वाट पाहतच असते. पण इतका उशीर होऊनही अजून ते दोघे घरी का परतले नाही आहेत यामुळे तिच्या मनाला रुकरुक लागून राहते. रविराजांची ती परवानगी घेते की अहो, ते दोघे अजूनही घरी आलेले नाही आहेत. मी ना फोन करून ते कुठे आहेत, व्यवस्थित आहेत का ते फक्त विचारते ना. तेव्हा रविराज शांतपणे सांगतात प्रतिमाला की म्हणजे ते घरात असले तर ताप आणि नसले तर काळजी. बस झालं परत प्रतिमा. अगं फार काळजी करू नकोस त्या पोरीची, आणि तिचा नवरा आहे ना तिच्यासोबत. तरीही प्रतिमाची काळजी काही संपत नाही. रविराज तिची समजूत घालतात की हे बघ प्रतिमा, मी आत्ता तुझ्याशी शांतपणे बोलतोय कारण माझ्या रागाचं मूळ कारण इथून गेलंय. हे बघ प्रतिमा, मला फार जास्त चिडायला लावू नकोस अगं. आता रविराजांची मनस्थिती काय आहे हे ओळखूनच प्रतिमा स्वतःच गप्प बसते. पण साहजिकच आहे, तीही एक आई आहे. आपलं मूल कसंही असलं तरीसुद्धा आता ते आपल्या डोळ्याआड नजरेआड झाले म्हटल्यानंतर काळजी तर वाटणारच ना. आता अर्जुन सायलीला विचारतो, तन्वीसमोर सॉलिड एनर्जी येते तुझ्यात. सायली सांगते की मग काय, संताप तर होणारच ना. पण त्याचाही काही उपयोग नाही आहे अहो. काय आहे, प्रियाला जसं वागायचं तसंच वागते ती. तेव्हा अर्जुन सांगतो की हो, पण घरात राहण्याचे नियम तिला तू समजावलेत ना. आणि ते नियम जेव्हा तू सांगितले होतेस ना तेव्हा तिचा चेहरा बघण्यालायक झाला होता. त्यावर सायली नाराजी व्यक्त करते. वाईट याचंच वाटतंय की या सगळ्या प्रकरणात अश्विन भाऊजी भरडले जात आहेत. त्यांचे जे डोळे जेव्हा उघडायचे तेव्हा उघडतीलच, पण त्याचाही काही उपयोग नाहीच आहे अहो. काय आहे, प्रिया स्वतःच्या थापांमध्ये इतरांना कशी गुंतवून ठेवते गेले कित्येक वर्ष बघितले मी. सायलीने आता प्रियाच्या स्वभावाचा पाढाच वाचलेला असतो. अर्जुनला मात्र खात्री असते. अर्जुन सायलीला सांगतो की पण अश्विनचे डोळे मात्र सायली 2.0च उघडणार. अशा गोष्टींची डील कसं करायचं ते सायलीला बरोबर माहिती आहे. अर्जुन इतकं कौतुक करतो पण सायली सांगते की नाही हो, त्यांच्या डोळ्यांवरती प्रेमाचा पडदा आहे ना, त्यामुळे हे सगळं मला जरा कठीणच वाटतंय. हां, पण प्रियाशी कसं वागायचं कसं बोलायचं हे मात्र मला व्यवस्थित समजतं. म्हणजे कधी तिच्या कणफाटात मारायची आणि कधी शब्दांनी तिला मारायचं हे मात्र मला अचूक जमतं. त्यावर अर्जुनलाही हसू येतं. कुठल्या माणसाशी कसं वागायचं हे तर मी आश्रमात शिकलेच आहे ना. त्यावर अर्जुन आता उठतो, सायलीजवळ जातो, तिच्या खांद्यावरती हात ठेवत म्हणतो की हो, तीच तर तुझी खरी स्पेशालिटी आहे. आता नवरा एवढं कौतुक करतोय तर करून घे. दोघांनाही हसू येतं. पण तितक्यात फोन वाजतो. पण तो फोन कोणाचा आला माहिती आहे, तर तो फोन आहे प्रियाच्या बापाचा, सदाशिवचा. आता अर्जुनला तर सायलीसमोर सत्य उघडता येत नाही, पण सायली दरवेळेस अर्जुन रोमॅन्टिक मूडमध्ये असतो, पण आता उलटच घडलं या. सायली अर्जुनला सांगते की फोन अजिबात घ्यायचे नाही. झाली का, नाही म्हणजे कामाची वेळ संपली ना, बायकोचं कौतुक करायचं झालं का, करा ना कौतुक, मी ऐकते. आता ही सायली इतकी हट्टाला भेटते. अर्जुन सांगतो की हो, अब करतो ना कौतुक, पण मला आधी फोन रिसीव करू देत ना. आणि तो पटकन बाहेर पळतो. फोन रिसीव करताच अर्जुनला आनंदाचीच बातमी मिळते.
तो सदाशिवचंही कौतुक करतो की फंटॅस्टिक. अहो तुम्ही तर किती वेळेवर शिवून दिला तो मला ड्रेस. शब्द पाळला तुम्ही तुमचा. बिचारा का नाही पाळणार? तुला एवढं मोठं लुबाडलं आहे त्याने, एवढ्या ड्रेसचे किती पैसे खाल्लेत. आता एवढं मोठं घबाड हाती लागलं तर सदाशिव थोडं सोडणार आहे. काम तो व्यवस्थितच पार पाडेल ना, आणि तेही वेळेवर. अर्जुन इतका आनंदात असतो, कधी एकदा त्याला सायलीला सरप्राईज देतोय असं झालेलं असतं. आता तो तर त्याच्या रूममध्ये जातो, पण प्रिया आता ती एकाच कामासाठी घरात घुसली आहे, अर्जुनवरती नजर ठेवण्यासाठी. तिने अर्जुनचं बोलणं ऐकलेलं असतं. आता हिच्या मनात बघा भीती दाटून येते. अर्जुन जर तिथे पोहोचला, त्याने जर ती फोटो फ्रेम बघितली आणि त्याने जर तिला ओळखलं तर? ही रिस्क घ्यायची नाही आहे प्रियाला. म्हणूनच ती पटकन तिच्या एका माणसाला फोन करते आणि त्याला एक मोठी जबाबदारी सोपवते. उद्या मी तुला एक पत्ता पाठवते, श्रद्धा टेलर म्हणून. तिथे जायचं आणि लवकरात लवकर अर्जुन सुभेदारांनी जो ड्रेस तिथे शिवायला टाकलाय ना, तो पिकअप करायचा. तिथे गेल्यानंतर त्यांना सांगायचा की अर्जुन सुभेदारांनीच पाठवलंय म्हणून, आणि तो सुभेदारांच्या घरी ड्रॉप करायचा. आता फोन ठेवल्यानंतर प्रिया एक उसासा घेते. इकडे महिपतच्या घरी एकमेकांचं तोंड गोड करत नागराज आणि महिपत आनंद साजरा करत असतात. तेव्हा नागराज म्हणतो की महिपत, अरे तोंड कसलं गोड करतोयस? घसा ओला करायची वेळ झाली आता. महिपत सांगतो की नागराज सेठ, घ्या घ्या पेढे घ्या, आता आपण जिंकणारच. अहो घसा तर ओला करूच हो, पण आता आधी त्या चिचुंदरीची शेपटी कापायची वेळ आली. त्यावर नागराज म्हणतो की अरे चिचुंदरी नाही, बबली. आता हा महिपत तोंड इतकं कसं तरी करतो की बबली. नागराज शेठ, मला वाटलंच नव्हतं ही 1.25 किलोची पोरगी आपल्या डोक्याला एवढं ताण देईल. पण दुसऱ्याच सेकंदाला महिपत चक्क प्रियाचं कौतुक करतो. तो सांगतो की पण काहीही म्हणा, त्या पोरीचा मेंदू ना लाखो करोडो सोन्याच्या भावात विकेल असा आहे. आता त्या पोरीवरती जर अजून नजर नाही ना ठेवली नागराज सेठ, काहीतरी उपद्व्याप करेलच ते. नागराज म्हणतो की तिच्यावर नजर कशाला ठेवायचे? आता तिचा बाप आहे ना, मिस्टर अँड मिसेस सदाशिव लोखंडे. आता महिपतला इतक्या आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. नागराजला सांगतो की नागराज सेठ, पण एक प्रॉब्लेम आहे हो. जेव्हा तिचे आईबाप तिच्या नजरेसमोर येतील ना, तेव्हा तिचं थोबाड बघण्यालायक झालं असेल. पण तेच तर बघता येत नाही आहे ना. नागराज सेठ, तुम्ही एक काम करा, जेव्हा तिचे आईबाप तिच्या नजरेसमोर येतील आणि तिचं थोबाड बघण्यासारखं होईल ना, तेव्हा ना तिचा एक असा फोटो काढून आणा मस्तपैकी. मी तो आता फ्रेम करून आणतो आणि डायरेक्ट भिताडावर लावतो आणि मस्त बघत बसतो तिच्याकडं. त्या फोटोकडं बघून ना मी फक्त हेच म्हणेन की आता मला असंच तुझं आयुष्यभर पडलेलं थोबाड बघायचं आहे. त्यावर नागराज हसत म्हणतो की महिपत शेठ, नाही म्हणजे तिचं थोबाड बघण्यासाठी मी तिथं असेल का नसेल माहीत नाही, पण तिच्या ज्या 12 वाजतील ना, त्या सगळ्याचा अपडेट मात्र मी देईन ना. अरे त्यातच खुश राहा ना तू. पण महिपत, अरे घसा ओला कर की. तेव्हा महिपत त्याच्या माणसाला हाक मारतो, बजा, अय बजा आण रे ते. बबली असं फोटो लटकवतो ना, काय महिपतला कसा आनंद साजरा करावा कळतच नाही. आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सायली आपापल्या कामामध्ये व्यस्त असते. इकडून प्रतिमाचा फोन जातो. प्रतिमाचा फोन येता क्षणी सायली खुश होते. प्रतिमा सायलीला सांगते की सायली, इथे ना खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे अगं. तेव्हा सायलीचा चेहराच पडतो की. प्रतिमा सांगते की अगं तन्वी आणि अश्विन बॅगा घेऊन कुठेतरी गेलेत, पण कुठे जात आहेत, कुठे राहणार आहेत, काहीच सांगितलेलं नाही आहे गं. आणि तन्वीचे बाबा यामध्ये लक्ष घालायलाच तयार नाही आहेत. मला त्या दोघांची खरंच खूप काळजी वाटते आहे गं. आता पाठीमागे थांबून रविराज प्रतिमाचं सगळं बोलणं ऐकतात. इकडून सायली खुलासा करते की प्रतिमा त्या, तुम्ही अजिबात काळजी करू नका, ते दोघे इथे आलेत, इथे घरीच आहेत ते. तेव्हा प्रतिमा धक्क्याने विचारते की काय? अश्विन आणि प्रिया म्हणजेच तन्वी, ते दोघे तिथे आलेत सुभेदारांच्या घरी? आता ही बातमी ऐकून रविराजांना सुद्धा धक्का बसतो. आणि का नाही बसणार? प्रियाने एवढे सारे उपद्व्याप केलेत, एवढ्या पराक्रमानंतर सुद्धा सुभेदाराने तिला घरात घेतलेच कसं? साहजिक आहे ना प्रश्न पडणं. बातमी ऐकूनच रविराजांचा इतका संताप होतो ना. प्रतिमाला ते म्हणतात की मी म्हटलं होतं तुला प्रतिमा की त्या मुलीला जराही लाज नाही आहे.
सुभेदारांनी तिला तिची लायकी दाखवून देऊन सुद्धा परत एकदा ती तिथे जातीच कशी? आता सायलीचा फोन चालूच असतो. सायली प्रतिमाला सांगते की प्रतिमा त्या रविराज काकांना सांगा की काळजी करू नका, प्रियावरती लक्ष ठेवायला आम्ही सगळेजण आहोतच की. आता रविराज किती चिडलेत हे माहिती असताना सायली पटकन फोन कट करते. रविराजांच्या असली तंतरते ना, नाही म्हणजे नवीन घर घेऊन वेगळं राहण्याची अक्कल असेल असं वाटलं होतं, पण ही तन्वी हिने ठरवलंच आहे की हिला हिचं सासर उद्ध्वस्तच करायचं आहे. आता त्यावर पांघरून टाकत प्रतिमा म्हणते की अहो असं नाही आहे हो. पण खरंच कळतच नाही आहे की प्रियाने एवढे सगळे उपद्व्याप करून प्रतिमाला तिचा पुळका तरी येतो कसा? नाही म्हणजे आई आहे, साहजिक आहे, मन लेकराकडे वळणारच, पण वेळोवेळी प्रियाला व्यसन घालणं पण गरजेचं आहे ना. तेच काम रविराज करतायत. प्रतिमाला ते विचारतात की हे बघ, तू इथे तिला घरात घेतलं होतं की नाही? तिने ठेवला का तुझा मान? वागली का तू तिच्याशी, म्हणजे तुझ्याशी नीट वागली का ती? आता ती पोरगी ना तिथे जाऊन कल्पना आणि प्रतापसोबत पण नेमकं तेच करणार आहे. तेव्हाच रविराज ठरवतात की मी आत्ताच्या आत्ता सुभेदारांच्याकडे जाणार आहे आणि तिला चांगलं खडसावणारच आहे. तू येणार आहेस का माझ्याबरोबर? तेव्हा प्रतिमाचाही नाईलाज होतो. आता रविराजांच्या रागालाही आवर घालू आणि प्रियालाही समजावू शकत नाही. मधल्यामध्ये तिचीच कोंडी होते. गुपचूप रविराजांच्या पाठी जाते ती सुभेदारांच्याकडे. इकडे अर्जुन आता ड्रेस आणायला जाणारच असतो. तो सायलीला सांगतो की बायको येतो मी. सायली म्हणते की अहो तुम्ही निघालात, पण मी नाश्ताही बनवलेला नाही आहे, तुम्ही थोडा वेळ थांबा ना, मी पटकन काहीतरी बनवते तुमच्यासाठी. त्यावर अर्जुन म्हणतो की नाही अगं मला आधी विचार तरी मी कुठे जातोय. तेव्हा सायली तोंड पाडूनच म्हणते केसच्याच कामासाठी चालला असणार ना. तेव्हा अर्जुन सांगतो की नाही, मी तुझ्यासाठी सरप्राईज आणायला चाललोय. सायलीची कळी खुलते. ती विचारते की काय, माझ्यासाठी सरप्राईज? काय आणणार आहात? तेव्हा अर्जुन हसत म्हणतो की काय हे बायको, नाही म्हणजे सांगितलं तर सरप्राईज कसलं राहील ना ते. त्यावर सायली इतकी एक्सायटेड असते, उत्साहाने ते सांगते की मग पटकन जा आणि पटकन या. त्यावर अर्जुन म्हणतो की अगं हो, आधी जाऊ तर दे मला. पण बाहेर प्रियाच्या मात्र असते धाबेदान आणलेत. सतत अर्जुनवरती पाळत ठेवू नये की तो निघाला की नाही. पण काहीही म्हणा, प्रियाची असली घाबरगुंडी उडालेली आहे ना की सतत एरझाऱ्या मारते. एकीकडे तिचं दाराकडे लक्ष असतं आणि दुसरीकडे तिला अर्जुन भस्कर आता तिथून येतोय की काय असंही वाटत असतं. कारण अर्जुन तर आता सायलीचा निरोप घेऊन बाहेर निघालेलाच असतो. तेव्हा प्रियाचं लक्ष जातं. अर्जुनचं लक्ष नसतं तिच्याकडे. अर्जुन येतोय म्हटल्यानंतर प्रियाचे धाबेदार आणतात आणि विचार करते की अरे बापरे, अर्जुन निघाला सुद्धा, तो माणूस अजून कसा आला नाही आहे? तो जर तिथे पोहोचला ना तर खूप अवघड होऊन बसेल सगळं. इतक्यात अर्जुनचं लक्ष प्रियाकडे जातं आणि त्याला इतका राग येतो ना, प्रिया तिथे उभा आहे, कारण चांगल्या कामामध्ये मांजरीसारखी आडवीच आहे ना ती. अर्जुन तिच्याकडे दुर्लक्ष करतो. पण आता तो बाहेर जायला निघाला. बूट घालत असतानाच नेमकं प्रियाचा माणूस तिथे येतो. प्रिया आवाज ऐकून पटकन बाहेर धावत येते. आता तो माणूस सांगतो की अर्जुन सुभेदार, तुमची ही ड्रेसची डिलिव्हरी द्यायची होती. अर्जुन खूप खुश होतो. अरे वा, होम डिलिव्हरी, खूप छान सर्व्हिस आहे तुमची. तोपर्यंत प्रिया अर्जुनच्या पाठीमागून त्याला इशारा करते, जायला सांगते. आता तो तर गुपचूप जातो आणि प्रियाकडे अर्जुनचं लक्ष जातं. तो मागे वळतो. तो तिला टोमणा मारतो की काय चौकीदारी करतेस का इथे? अर्जुन तिला खुन्नस देऊन तसाच घरात निघून जातो. पण आत्ता कुठे या प्रियाच्या जीवात जीव येतो. अर्जुन पटकन ड्रेस घेऊन रूममध्ये जातो आणि म्हणतो की डॅन मी आलो. त्यावर सायली विचारते की हे काय, तुम्ही आलात पण? तेव्हा अर्जुन सांगतो की हो अगं काय झालं, मी जाणारच होतो, पण मध्येच सरप्राईजच उलट चालत आपल्या घरापर्यंत आलं. सायली विचारते की म्हणजे? तेव्हा अर्जुन सांगतो की सरप्राईज. आता सायली इतकी खुश होते, त्या पिशवीतला ड्रेस बाहेर काढत विचारते की ड्रेस माझ्यासाठी? तेव्हा अर्जुन मुद्दाम मस्करी करतो, का इथे कोणी आहे जिला मी दुसरीला ड्रेस देऊ शकन? तुझ्यासाठीच आणला आहे. तेव्हा सायली इतकी खुश होते. अर्जुन सांगतो की चल पटकन तयार हो आणि खालती ये, मला बघायचं आहे माझे बायको या ड्रेसमध्ये किती सुंदर दिसते ते. त्यावर सायली विचारते की सगळ्यांसमोर?
अर्जुन सांगतो की हो, आता घरातल्या सगळ्यांनाच बघू देत ना की माझी बायको या ड्रेसमध्ये किती सुंदर दिसते, माझे क्यूट बायको म्हणत अर्जुन सायलीचे गालगुच्चे घेतो आणि खालती निघून जातो. अर्जुन कल्पना अस्मितासोबत गप्पा मारत असतो. आता त्यांनाही आश्चर्य वाटतं. कल्पना विचारते की तुला बरं एका दिवसात ड्रेस शिवून मिळाला रे? अस्मिता म्हणते की हो ना, इथे ऑनलाईन ऑर्डर केलं तरी 10-10 दिवस लागतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की मी त्यांना एका अटीवरच तो ड्रेस शिवायला दिला होता की मला एकाच दिवसात पाहिजे. इतक्यातच विमलच्या लक्ष जातं आणि विमल सांगते की त्या बघा सायलीताई आल्या. सायली जेव्हा पायऱ्या उतरत असते तेव्हाच सर्वांची नजर तिच्यावरतीच खिळते, अगदी प्रियाची सुद्धा बरं का. अर्जुन ती तर विकटच पडते. एकटक तो तिच्याकडे पाहतच राहतो. नकळत त्याला भानच उरत नाही की कधी तो चेअरवरून उठून तिच्या समोर गेलाय. अर्जुनला सायलीची इतकी भुरळ पडते. सायलीचीही नजर फक्त अर्जुनवरती टिकून असते. दोघांचीही नजरानजर होते. सायली एक एक करत पायऱ्या उतरतच असते आणि नेमकं तिथे आगमन होतं ते म्हणजे रविराज आणि प्रतिमाचं. दोघांचीही नजर सायलीवरती जाते. रविराजांना तर सायलीमध्येच प्रतिमाचा भास होतो, कारण ती साडी त्यांनी प्रतिमाला गिफ्ट केली होती, अगदी तीच साडी आहे. अर्जुन सायलीमध्ये स्वतःला इतका हरवून बसलेला असतो ना की त्याच्या लक्षात सुद्धा येत नाही की सायली केव्हाची पायऱ्या उतरून त्याच्या जवळ आली. आपसुकच अर्जुन सायलीचं हाताच्या इशाऱ्यानेच खूप कौतुक करतो. त्याच्या हा इशाऱ्यामध्येच सायलीला खूप काही कळून जातं की सायलीच्या सौंदर्याची अर्जुनला भुरळ पडलीच. ते दोघेही एकमेकांच्या नजरेला नजर देऊन एकमेकांना स्माईल देत असतात. इतक्यात प्रतापच विचारतो की रविराज तू इथे? अरे बरं झालं आलात. बघा अर्जुनने सायलीसाठी काय गिफ्ट आणलंय ते. आता सुभेदारांच्या घरात आनंदाचं वातावरण झालेलं असतं, पसरलेलं असतं. प्रतिमाला पाहता क्षणी सायलीसुद्धा खूप खुश होते. पण का कोण जाणे, सायलीमध्ये रविराजांना सतत फक्त प्रतिमाचा भास होत असतो. कसला संकेत मिळतोय का त्यांना, पण कळणार कधी? प्रतिमा अगदी खालपासून ते वरपर्यंत सायलीला निहाळते आणि तिच्या जवळ येते. पण प्रिया बघा थोबाड कसं पडलंय तिचं. सायलीकडे किती खुन्नसने बघते. पण सोडा, सुभेदारांना काडीचाही फरक पडणार नाहीये. आपल्या खऱ्या लेकीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत प्रतिमा तोंड भरून कौतुक करते की सायली खूप गोड दिसतेस बाळा. सायलीसुद्धा अतिखुश असते. तेव्हा अर्जुनला अस्मिता विचारते की इतका छान ड्रेस कुठून शिवून घेतलात रे? तेव्हा अर्जुन उत्तर देतो की श्रद्धा टेलर. आता प्रिया पटकन त्याच्याकडे बघते. आता सायलीला अर्जुन खुलासा करून देतो की बायको, तुझी इच्छा होती ना की तुला तुझ्या आईच्या साडीचा ड्रेस शिवायचा आहे, तुला तेच मिळालं आहे. ॲक्च्युली काय झालं, मी समजून गेलो होतो की मम्माची साडी आहे, पण ती निघाली नेमकी प्रतिमा आत्याची. सायली थक्क होऊन जेव्हा प्रतिमाकडे पाहते तेव्हा प्रतिमा डोळे मिचकावते. खऱ्या अर्थाने सायलीची इच्छा पूर्ण झाली. कल्पना सांगते की बघ सायली, नाही म्हणजे माझी साडी समजून अर्जुनने नेमकी प्रतिमाचीच साडी उचलली. तेव्हा प्रताप म्हणतो की बघा, मी नेहमी म्हणतो की नाही की या दोघींमध्ये नक्कीच गेल्या जन्मीचं काहीतरी नातं आहे. नाही म्हणजे अर्जुनने फक्त नेमकं प्रतिमाचीच साडी निवडावी हा निवड योगायोग तर असू शकत नाही ना. असूच शकत नाही खरं तर, कारण हे गेल्या जन्मीचं नातं नाही तर याच जन्मीचं नातं आहे. आता नकळत रविराजसुद्धा सायलीच्या जवळ येतात. रविराजसुद्धा आपल्या खऱ्या लेकीचं तोंड भरून कौतुक करतात. ते सायलीला सांगतात की खरं तर मी इथे आलो होतो तन्वीशी बोलण्यासाठी. आता प्रिया आश्चर्याने पाहतेच की, पण इथे मी आलो आणि तू नेमकी प्रतिमाच्या साडीचा ड्रेस घालून माझ्या समोर आलीस. नकळतच रविराज बोलून जातात की सायली, तू आमच्या घरी का नाही जन्माला आलीस ग? तेव्हा सर्वच जण आश्चर्याने त्यांच्याकडे पाहतच राहतात. सायलीच्या डोळ्यात तर अश्रू दाटून येतात. रविराज सायलीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत विचारतात की पुढचा जन्म असतो की नसतो माहीत नाही, पण हां, जर परत कधी जन्म घेशील ना तेव्हा आमच्याच घरी जन्माला या. किती छान बॉन्डिंग दाखवलं ना बाप लेकीचं. रविराजांच्या बोलण्याने सायली इतकी हळवी होऊन जाते आणि प्रियाला चांगला चपराक बसलेला असतो.
गुपित जेव्हा फुटायचं तेव्हा फुटेलच की सायली रविराजांची खरी मुलगी आहे. पण सायलीचा आनंद आता या क्षणी गगनाला भिडतो. आता घरातल्यांचं इतकं प्रेम ज्या व्यक्तीमुळे मिळतंय त्या व्यक्तीकडे धावत जात अचानकच सायली अर्जुनला घट्ट मिठी मारते. अर्जुनही आनंदाने आपल्या मिठीत सायलीला सामावून घेतो. सायलीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहतच असतात. घरातले सर्वच जण त्यांच्याकडे हसून पाहत राहतात. सायली आपल्या मनातल्या भावना अर्जुनसमोर व्यक्त करते की माझं सुख तुमच्यापासूनच सुरू होतं आणि तुमच्याच पाशी येऊन थांबतं. आज पुन्हा एकदा नव्याने मला कळतंय की तुम्ही माझ्यासाठी किती आणि काय केलंय. मला तुमच्याचमुळे तर माझ्यावरती इतकं प्रेम करणारी माणसं मिळालेत. तुमचे आभार कसे मानू कळतच नाही आहे मला. सायली आपली दिलगिरी व्यक्त करते. त्यावर अर्जुन म्हणतो की वेडी आहेस का तू? पण सर्वात महत्त्वाची गोष्ट अजून तुला मिळणं बाकी आहे ना. मी तुला प्रॉमिस केलं होतं ना की मी तुझ्या खऱ्या आईबाबांना नक्की तुझ्यासमोर आणेन. मी माझं प्रॉमिस नक्कीच पाळेन. सायलीचा आनंद गगनात मावेनासा होतो. तिला इतकं घाईवरून येतं ना, खूपच हळवी होते ती. तेव्हाच कल्पनासुद्धा म्हणते की खरंच सायली, आम्हालासुद्धा बघायचं आहे की तुझे आईबाबा नक्की आहेत तरी कोण, की ज्यांनी इतकी गोड मुलगी आम्हाला दिली. प्रत्यक्षात तुमच्या समोर आहेत रविराज आणि प्रतिमा. आणि सर्वांना आम्हालासुद्धा खात्री आहे की अर्जुन एक ना एक दिवस सायलीच्या खऱ्या आईबाबांची ओळख करून घेईलच. पण आता ते मालिकेमध्ये कधी होते हे मात्र माहीतच नाही आहे. तेव्हा प्रतापसुद्धा कल्पनाला सांगतो की कल्पना, हे बघ, लवकरात लवकर आधी तू सायलीची दृष्ट काढ बरं. आपल्या मुलांच्या संसाराला कोणाची नजर नको लागायला. आता सायलीचं इतकं कौतुक होतंय, प्रियाच्या पचनी थोडंच पडणार आहे. पोटात दुखतं तिच्या, पण मनात मात्र आनंदाच्या उकळ्या फुटतात. तिला का माहिती आहे? ती विचार करते की करा करा, किती रडारड करायची तेवढी करा. पण आज मी मात्र या ड्रेसचा कायमचा विषयच मिटवलाय. आता अर्जुन काही माझ्या भिकारड्या आईबापाकडे परत फिरकणार नाही आहे. प्रिया, भ्रमात आहेस का तू? नाही म्हणजे वेडी तर नाही आहेस ना? अगं नागराज आणि महिपत कशासाठी आहेत मग? ते नक्की पोहोचवणार आहेत. प्रिया आनंद साजरा करत ती तिथून पळ काढणार. रविराजांची नजर पडते तिच्यावरती. रविराज तिला सांगतात की तन्वी, मला बोलायचं आहे तुझ्याशी. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. तेव्हा प्रताप मध्यस्थी येतो. रविराजांचा राग त्याला माहिती आहे, म्हणूनच तो समजावतो की रविराज, आता काहीच नको. दरवेळी या सुभेदारांमुळे प्रिया आयती सुटते. जाऊ देत, भाग संपतो इथे. बघूयात की पुढे. प्रेक्षकांनो, सगळा उलटाच खेळ झाला आहे. नाही म्हणजे महिपत आणि नागराजचा प्लॅन फते झाला आहे. अर्जुन प्रियाच्या आईबापांपर्यंत पोहोचला आहे. पण इतका मोठा गोंधळ होऊन बसला आहे ना. अर्जुनचा गैरसमज झाला आहे की ते सायलीचे आईबाबा आहेत आणि त्यांच्याचकडून माहिती मिळते की 22 वर्षापूर्वी आमची मुलगी हरवली होती. तेव्हाच अर्जुन म्हणतो की ती मुलगी सापडेल, चला, आणि त्यांना तो घेऊन जातो. तेव्हा नागराज महिपत आता आनंद साजरा करतात की चला, आत्ता प्रियाची लागणार वाट. पण यांचा खूप मोठा भ्रम झालाय. आता सायली अर्जुनची वाट पाहत असते. अर्जुन जाऊन तिला आनंदाची बातमी देतो की सायली, तुझी प्रतीक्षा संपली. सायली विचारते की हे कोण आहेत? तेव्हा अर्जुन गौप्यस्फोट करतो की तुझे खरे आई बाबा. आता सायलीचा काय, बिचारीचा आनंद गगनात मावेनासा होतो. आई बाबा मिळाले ना तिला परत. पण प्रियाचं थोबाड बघण्याला